बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या शेगाव जवळील मण नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने आज सकाळी 9 वाजल्यापासून शेगाव अकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून या परिसरात दमदार हजेरी लावल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर मण नदीला पूर आल्याने अनेक छोट्या पुलावरूनही पाणी जात आहे। मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक चिंतेत होते। मात्र आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। नद्या नाले भरून वाहू लागल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे। मन नदीला आलेल्या पुरामुळे शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। पुलावरील पाण्याची पातळी कमी होईपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे। परिसरातील नागरिकांनी नदीकाठी किंवा पुराच्या पाण्यात जाण्याचे धाडस करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे। बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या शेगाव जवळील मण नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने आज सकाळी 9 वाजल्यापासून शेगाव अकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून या परिसरात दमदार हजेरी लावल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर मण नदीला पूर आल्याने अनेक छोट्या पुलावरूनही पाणी जात आहे।